केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे ईशान्येकडची राज्य विकासाच्या नवीन उंचीवर पोहोचतील, पंतप्रधानांचा विश्वास. ॲडव्हान्टेज आसाम परिषदेचं आज उद्घाटन. दहशतवादाचा बिमोड करण्याचा भारताचा ठाम निर्धार. याबाबत भारत कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर. निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या उद्दिष्टावर भारतीय रेल्वेचा भर. 2025-26च्या आर्थिक वर्षात रेल्वेचं 100% विद्युतीकरण पूर्ण होणार, रेल्वे मंत्री. भारत आणि ब्रिटन दरम्यान व्यापारी करार करण्याच्या उद्देशानं वाटाघाटी पुन्हा सुरू. ही सुरुवात दोन्ही देशांदरम्यान पंतप्रधान स्तरावर झालेल्या चर्चेची फलनिष्पत्ती. निर्बंध लादलेल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना 25,000 रुपयांपर्यंत पैसे काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी. बँकेच्या प्रशासक सल्लागार समितीचीही केली पुनर्रचना. प्रयागराज महाकुंभ मेळ्याची उद्या महाशिवरात्रीला होणार सांगता. महाकुंभ मेळ्यात 15,000 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा 10 किलोमीटरपर्यंत स्वच्छता करून विश्वविक्रम. भ्रष्टाचारांच्या आरोपात किंवा चौकशीच्या फेऱ्यात असलेल्यांना मंत्री आस्थापनेवर कर्तव्य अधिकारी आणि खासगी सचिव होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. आयसीसी चॅम्पियन्स क्रिकेट करंडक स्पर्धेत न्यूझीलंडचा बांगलादेशवर विजय. न्यूझीलंड आणि भारत उपांत्य फेरीत. स्पर्धेतलं पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात. आणि मुंबईत गेल्या 5 वर्षातल्या फेब्रुवारी महिन्यातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी. नमस्कार, 11च्या बातमीपत्रात मी जाई वैशंपान आपलं